अंगाच्या कौशल्याना जागविणारा शो, जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो. मी 25 वर्षे गायच्या गोठ्यात प्रवास केला. हो. 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यातच दिला. अरे बापरे. गायच्या गोठ्यातच दिला. आणि संध्याकाळचं डिलिव्हरी झालं तर सकाळचं सगळं काम करायचं. सकाळचं डिलिव्हरी झालं तरी 1-2 तासांनी सगळं काम करायचं. शेण असेल, पाणी असेल. 7 दिवसाचे बाळ पाठीची बांधून गावात राहत होतं. तेव्हा तिथून 5-7 दिवसाचे बाळ पाठीची बांधच्या इडे शेतात यायचं, दिवसभर शेतात काम करायचं. आणि परत ते बाळ सकाळची पाठीची बाळ डोक्यावर गवताचं वज आणि परत गावात जायचं. म्हणजे माझा हा प्रवास, मी 4ही बाळांना जन्म दिला तर माझा हाच प्रवास झाला. पण शेवटी वडिलांच्या नावासाठी मी माझा जीव गेला तर चालेल. वडिलांनी जी शिकवणूक दिली होती तिला तुम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे होता. न्याय द्यायलाच पाहिजे होता. वडिलांच्या नावासाठी मी सगळं काही काम केलं. माझ्या पूर्ण गावातले लोक सांगतील हा प्रवास माझ्यावाला. संध्याकाळची डिलिव्हरी झालं तरी संध्याकाळचं भात कुटायचं, सकाळचं जात्यावर दळायचं. हे माझं पार डिलिव्हरी होस तर जात्यावरून उठले 5 मिनिटातच डिलिव्हरी झाली. एवढा माझा प्रवास झाला त्या टायमाला. आणि मग तेवढा प्रवास मी काढला. मग माझ्या पण कोणासंग बोलायचं नाही, कोणच्या घरी नाही, दारी. मला शेत आणि घर एवढंच माहित होतं. हे कोंबळणं गाव सोडून दुसरं गाव पण मला माहित नव्हतं, कारण सासरण माहेर हेच गाव होतं. आणि मग तेवढं माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली. मग मला असं माणसामध्ये जाता येऊ लागलं. मग मला लहानपणापासून अशी अपेक्षा होती का समाजात काहीतरी चांगलं काम करायचं. पण आपल्याला कोणासंग बोलून देते नाही, कुठं जाऊन देते नाही. बरोबर. आपल्याला आणि आपण लिहिता वाचता येत नाही आपल्याला, आपण काय समाजात काम करणार आहे असं माझ्या मनाची लहानपणापासून वाटायचं. मग त्याच्यावर काही दिवसांनी मी अशी ऊसतोडी कामदार होते मॅडम. मी गुराळावरही काम केलं. टायरवर ऊस तोडायला 4 महिने जायचं. ऊस तोडून आलं का मग घरी काही हाताला काम नसायचं, मजुरी काय नसायची. मग मी रोपं तयार करू लागले. रोपं तयार करून पाऊस पडला का बचत गटाला 1-2 रोपं देऊ लागले. अच्छा. ते बचत गट पण तयार केले. त्याच्यातही मला खूप अडचणी आल्या, मी शिकलेली नव्हते म्हणून. बरोबर. मग त्याच्यामुळं मी परत हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले महिलांबरोबर. तर हळदी कुकाला पण माझ्याकडे पैसे नसायचे काय वाण घ्यायला. मी 1 रोपच वाण म्हणून त्यांना देऊ लागले. आणि हे काम मी 2 वर्ष केलं बचत गटांबरोबर. मग बाईप संस्था आली इथं. बाईप संस्था आली. मग त्या टायमाला मी ह्या हायब्रिड खाण्याचा, गावठी खाण्याचा हा अनुभव माझ्या स्वतःच्या घरात कसा घेतला का जेवढ्या घरामध्ये नंतर सुविधा होत चालल्या ना तेवढ्या घरामध्ये आजार सुरू झाले. मग मला इथून 10 किलोमीटर, 7-8 पार 20 किलोमीटर अकोले, तिथं पायी पाठीची बाळ बांधायचं आणि दवाखान्यात जायचं. मग हा असं माझा हा प्रवास सुरू झाला. मग मला एक दिवशी इथे समशेरपूर म्हणून गाव आहे, रस्त्याने पाठीची बाळ होता, हातात छत्री होती, उन्हाळा दिवाळीचा टाइम होता आणि मी गेले. मला जाता जाता रस्त्याने असा विचार डोक्यात आला का आपल्या घरामध्ये पूर्वी माझा एवढा स्वतःचा प्रवास खडतर झाला, कठीण झाला, तरी कधी एवढं आम्ही काम केलं. डिलिव्हरी झाली पण कधी दवाखाना नाही, गोळी नाही, औषध नाही, कधी थकवा नाही, कधी काही नाही. आणि आता तर घरात सुविधा होत चालल्यात, मग हे आजार येतात कुठून हे असा मी विचार करीत गेले, विचार करत आले. दुसऱ्या दिवशी उठले, इथं माझ्या शेतीमध्ये फिरले आणि आजूबाजूची पण मी शेती पाहिली. आणि एका आंब्याच्या झाडाखाली बांधावर बसले. आणि त्या बांधावर बसून मी विचार केला का आपल्या शेतीमध्ये आपण पहिले कोणते पिकं घेत होतो, आता कोणते पिकं घेतोय. आपल्या शेतीत पहिलं कोणतं बेणं पेरत होतं, आता कोणतं पेरतोय. आपल्या शेतीमध्ये पहिले खत औषध नव्हते, आता किती प्रकारचे आपण शेतात खत देतोय, किती प्रकारचे औषधं देतोय. हा मी त्या आंब्याच्या झाडाखाली बांधव बसून विचार केला.
त्याच ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की ह्या केमिकल खतांमुळे औषधांमुळे घरामध्ये आजार सुरू झाले. मग मी ठरवलं तिथं का माझ्या घरात हे सगळं बंद करायचं. मग संध्याकाळी माझं कुटुंब बसवलं. मी म्हणले आपलं पारंपरिक जे बियाणं आहे ना तेच जमा करायचं. काय आपल्याजवळ आहे काय नाही जमा करायचं, पण हायब्रिड बियाणं बाजारातून आणायचं नाही, ते शेतीत पेरायचं नाही आणि शेतीला खत औषधं मारायचे नाही. तर मला मॅडम घरातून खूप मोठा विरोध झाला. लहान मोठीची मला वाईट वाईट बोलू लागलं. तुला काय वेड लागलं का, डोक्यात काय वेड भरलं का, लोक नवीन आणतात नवीन करतात आणि तू म्हणते का पारंपरिक जुनच करायचं, जुनच पिकवायचं, काय चक्रम तर नाही ना झाली. म्हणजे असे मला वाईट वाईट बोलू लागले घरात. त्याचा मला खूप राग आला. मग मी त्यांना एकच शब्द बोलले का आजपासून मी घरात काहीच बघणार नाही, सगळं तुम्ही बघायचं. अच्छा, हा असं मी बोलले. मी त्यांना हा शब्द बोलले आणि मग त्यांनी काय केलं, मी गप्प बसले 8 दिवस. 8 दिवसाच्या आत माझा एक नातू आजारी झाला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मला राग आला होता, मी बघितलंच नाही. त्याच्या आई वडिलांनी ठाणगावला नेला 2 दिवस, त्याची अकोल्यात 5 दिवस ऍडमिट केला, संगमनेरला पाठवलं ते बाळ, तिथं 3 दिवस होतं. मग मॅडम 3ऱ्या दिवशी मी गेले, तोपर्यंत मी गेले नाही, मला खूप राग आला होता. मग 3ऱ्या दिवशी गेले तर त्या बाळाची जगायची पण मला शक्यता दिसत नव्हती. मला असं वाटलं की हे माझा राग मलाच कामी आला, कारण मी जर दुर्लक्ष करीत नव्हते तर ते घरातच नीट करीत होते. मग ह्या राग आला, हा मलाच कामी आला. तिथून 4थ्या दिवशी ते बाळ नाशिकला पाठवलं. आमच्या जवळ नाशिकला गेलो, 1 रुपया सुद्धा शिल्लक दवाखान्याला राहिला नव्हता. एकच मंगळसूत्र होतं लग्नाचं, अशी एकच वाटी होती, ती नाशिक मध्ये मोडली आणि ते बाळ मुंबईला पाठवलं पारकेमच्या दवाखान्यात. मग तिथं गेलो, मला नातेवाईकांनी मदत केली, काही लोकांनी पण मदत केली. पण त्या टायमाला पैसा खूप लागला. 1.5 महिना दवाखान्यात होतं, नुसतं सलाईनावर, अन्न पाणी काहीच नाही, तर 1.5 लाख रुपये लागले. मग हा परिणाम माझ्या घरामध्ये मोठा घडला. मग घरी आलो, आम्हाला आवताचे बैल विकावं लागले, काही म्हशी विकल्या, काही शेती पण थोड्या दिवस मी गहाण ठेवावं लागले. आणि मग तिथून पुढे माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागले. मग मी देशी बी गोळा करायला लागले. विश्वास बसला तुमच्यावर तेव्हा. मग देशी बी गोळा केला, कोणाकडून 1 बी आणलं तिचा वाढवा केला, कोणाकडून 2 बी आणलं, एवढे दाणे आणले त्याचा वाढवा केला, काही बियाणं माझ्याकडे होतं. मग मी बचत गटांना सांगू लागली, बचत गटाच्या महिला पण मला तशाच बोलू लागल्या. हो ना. हा, आणि मग मी माझ्यापुरतं मी काम सांगायचेच नातेवाईकांना, बचत गटांना, पण ते लोक मला वेड्यातच काढायचे. मग माझ्यापुरतं मी सुरू केलं. आणि बाईप संस्था इथं काहीतरी बचत गटाच्या कामानिमित्त आली. जुनगर जुनी बँका तिकडे माझी, आणि मी असं थोडं थोडं बी घेऊन शेतात लावायचं आले होते. ते लोक माझ्याकडे वळाले. मी डोक्यावरची टोकरी खाली उतरून ठेवली, राहिले त्यांच्या संग गप्पा मारत. मग गप्पा मारित राहिले होते. मला म्हणतात मावशी कुठं चालले होत्या? म्हणले पाऊस पडलाय, चालेल शेतात बी लावा. म्हणे कशाचं बी नावं सांगत्या का? म्हणले एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू, मी ह्याच भाषेत बोलले. आणि मग त्यांनी मला विचारलं हे कोणत्या बाजारातून आणलंय मावशी? तर म्हणले बाजारातून नाही, हे पारंपरिक घरची खरेदी आहे. आणि मी जुनं जे मला लहानपणचं बी दिसत होतं ना ते मी गोळा केले. आणि बाजारचं याच्यामध्ये एक पण बी नाही, हायब्रिड बी एक पण नाही, सगळं गावठी आहे. मग ते मला म्हणतात लोक नवीन आणतात नवीन करतात, तुम्ही काय हे गावठी ठेवलं आणि हे कशा करताना ठेवलं? मग मी आता तुम्हाला अनुभव सांगितला, हा त्यांना सांगितला. आणि ते गेले. ते 3ऱ्या दिवशी मला ना माहिती आले, तेव्हा मी असं राखेतून बी चाळणीनं मोठ्या प्रमाणात चाळीत होते पेरायला. मग त्यांनी वटी ओशाला आथरली, एवढं लावले शॅम्पल, सगळं बी बाहेर काढायला सांगितलं. बरं. हा, तर त्यांना 100 सवायचे वाण माझ्या एका घरात भेटले. मग त्याचे वैशिष्ट्य विचारले त्यांनी, सगळे नावं विचारले, वैशिष्ट्य विचारलं. पण तेव्हा मी म्हणत होते, मी नावं सांगितले, वैशिष्ट्य सांगितलं, सगळं माझं बी गावराने आणि हे सगळं गावठी. पण ते नव्हते म्हणत. अच्छा. त्यांनी त्याचे नाव विचारले, वैशिष्ट्य विचारले, सगळे शॅम्पल बांधले, नेले कुठेतरी टेस्ट करायला. पण ते जुनं ते सोनं होतं ना, ते सगळं दिवशी निघालं. आणि मग त्या टायमाला त्या बाईप माझा पण तुम्हाला खरं तर हाच प्रश्न होता की ओळखायचं कसं की देशी आहे की हायब्रिड आहे? नाही मॅडम, मला येतं ओळख, तुम्हाला ओळखायला लहानपणापासून ओळखते. आता लोक मला विचारतात एवढ्या बियाण्याची नावं तुम्हाला कशी माहिती, पटापटा तोंडात कसे येते? मी म्हणते आईला किती बाळ झाले ना, तर आईला ते बाळ ओळखूच येतात
येतात ना, बरोबर आहे. मग यांना मी लहान बाळासारखं जीव लायते पहिल्यापासून, मग ते मला ओळखायला येतात. हा, मला सगळ्याचे नाव बिव सगळे ओळखू येतात. सगळं माहिती आहे तुम्हाला. हा, सगळं किती ओळखू छान, येतं. किती छान. आणि मग त्या संस्थेने मला मदत दिली. हा. मग इथे बचत गटांबरोबर काम सुरू केलं. मला सुरुवातीला माझ्या बचत गटांनी पण खूप मदत केली. हो ना. असे पाहुणे आले का सगळे यायचे, मीटिंग भरवायचे, हे भरायचे. पण मॅडम सुरुवातीला आजकाल लोकांना पैसा लागतोय. हो. याच्यात काही पैसा भेटना, फायदा भेटना. मग बचत गटाच्या बाईने बंद केलं. तिला काही कामच नाही, ती हाय फिरते, त्याच्यात नाही फायदा नाही तोटा, आपण कशाला करीत बसायचं, कशाला तिच्या मागं धावत बसायचं. पण माझं जे होतं ना, मी पैसा म्हणून काम केलं नाही, फायदा म्हणून केलं नाही, एक समस्या म्हणून मी करीतच राहिले. करीत राहिले म्हणून आज इथपर्यंत काम आलं. हो, इथपर्यंत काम आलं. खरंय, खरंय. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं. हो, का समाजात चांगलं काम करायचं, समाजात चांगलं काम करायचं आणि आरोग्यदायी बियाणं ठेवायचं. मग मी शाळाने शिकता आली मॅडम मला, पण मला हे निसर्गाने शिकवलं. सगळं निसर्गाची शाळा. शाळेत जायची आवश्यकता नाहीये तुम्हाला, इतकं मोठं काम तुम्ही केलंय. पुढे सांगते का, मी शाळाने शिकले पण निसर्गाची शाळा शिकली. आता असं समाजामध्ये गेले लोक मला किती प्रश्न विचारितात, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणारच. मग काय प्रश्नच नाही. इतकं छान अनुभव तुम्ही सांगितलाय, इतकं मस्त वाटतंय मला इथे येऊन आज. आणि याच्यापासून मग मी माझ्या शेतामध्ये पाईपच्या मदतीनं मॅडम काम सुरू केलं. लोक आजकाल म्हणते गावठी वाहनाला पीक नाही जास्त, उत्पन्न नाही. पण गावठी जे वाहन आहे ना, याला उत्पन्न आहे, पण हे एखाद्या सावतर मुलासारखं आपण बाजूला टाकून दिलेलं समाजाने. हे गावठी जे वाहन आहे, कारण जेवढी ह्या गावठी वाहनामध्ये ताकद आहे ना, तेवढी तू कशातच ताकद नाही. आणि हे गावठी वाहन मग मी माझ्या एका बी पासून किती बी तयार होतंय, हे मी बचत गट यायचे, शेतकरी गट यायचे, हे दाखवून दिलं. इथं एक एक अशी फाटी उभी केली, त्याच्यावर एक एक बी लावले. एका बीला किती पीक निघत आहे. मी एक टायर आणले आणि टायर मध्ये एक एक काडी लावली, एक नाचणीची, एक वरईची, एक भाताची. म्हणजे असं एका काडीला किती फुटवा होतोय, एका काडीला किती लोंब्या येतात, हे पण शेतकऱ्यांना सगळं माझ्या शेतामध्ये बचत गटाच्या झाले. 4 जाती हायब्रिड भात लावले, 4 जाती गावठी भात लावले. रासायनिक खत दिलंच नाही. बरं, सारखीच माती, सारखीच पाती. जे गावठी भात होते त्यांना 4 दाणा आले, जे हायब्रिड भात होते त्याला लोंबी सुद्धा नाही आली. हे सुद्धा मी माझ्या स्वतःच्या शेतात शेतकऱ्यांना बचत गटाला करून दाखवलं. मग का आपण म्हणतो गावठीला पीक नाही, जोपर्यंत गावठी खात होती ना लोक. आता ही आमची नाचणी आहे इकडच्या भागामध्ये, नाचणीवर आहे. ही नाचणी पहिली गरीबाचं खाणं होतं. म्हणजे जे गरीब लोक ते नागलीची भाकर खायचे, नागलीची भाकर. आणि आता सगळे डॉक्टर लोक नाचणीची भाकरी खा, पेज करा, लाडू करा, हे करा, आता सगळे त्याच्याकडे. का तर ते निरोगी अन्न आहे. जोपर्यंत गावठी अन्न खात होते तोपर्यंत लोकांना कुठलेच आजार नव्हते. एवढे का आता आमच्या सुद्धा काम करून जायचं, घरात डिलिव्हरी व्हायचं. आणि ह्या रूम मध्ये जर डिलिव्हरी झाली तर भीतीच्या त्या बाजूला माहिती पण पडत नव्हतं. मी आता समाजाला सांगते, पहिल्या महिन्यापासून दवाखाना, गोळ्या, औषधं, तपासणी, काम नका करू, वजन नका उचलू, तरी तिचं होतं शिधीर. दवाखान्यात डिलिव्हरी होती, शिधीर होतं. शिधिरे आता मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. इथं संगमनेरमध्ये जर एखादी मुलगी डिलिव्हरी झाली तर ते बाळ जातं लोणीला. का तर संगमनेरमध्ये सुविधा नाही, काचात ठेवायला जातं, नाशिकला किंवा लोणीला. मग हा प्रकार कुठून आला? पूर्वी का नव्हता? बरोबर. मग आता का आला? मग हे सगळं ह्या केमिकलनीच आजार वाढवले आणि आपले आजार आपणच वाढवले. मी या शेतकऱ्यांना खंबीरपणे सांगते. मॅडम, मला पहिला घरातून झाला, दुसरा विरुद्ध बचत गटातून झाला, तिसरा विरुद्ध कंपनीवाल्यांकडून झाला, दुकानवाल्यांकडून झाला, कृषी सेवकांकडून झाला. पण मी म्हणले तुम्ही पिकू नका, तुम्ही माझं मानू नका, पण कधी ना कधी तुम्हाला याच्याकच वळावं लागल. आणि आता सगळे लोक याच्याकडे वळले. आता डॉक्टर लोक इकडे येतात, बेसागरीचे मुलं येतात, मोठमोठ्या कॉलेजचे मुलं येतात, कृषी सेवक इथे येतात. बघा मग काय हे गावठी. मग आपली सेंद्रिय, मग याच्यात मी असं सांगते का ही काळी माती आपल्या अन्न देती माते, सगळ्यांची माते. तुमच्याजवळ किती पैसा असू द्या, पैसा कोणी खाऊ शकत नाही. मग अन्नच खातं ना, मग त्याच्यासाठी अन्न चांगलं पाहिजे ना. बरोबर. त्याच्यासाठी माती चांगली पाहिजे. बरोबर. माती चांगली असली तर ते अन्न चांगलं, ना अन्न चांगलं तर आपण सुदृढ. हो. आणि माती जर चांगली नसली तर ते अन्न करून चांगली देणार आहे. खरंय. मग आजकाल समाज जो आहे ना, हा माती संपवायच्या मागे या पैशासाठी. खरंच आहे. पैशासाठी आपल्याला जास्त उत्पन्न कुठून भेटल, जास्त पैसा कुठून भेटल,
पण मी एक शेतकऱ्याला कळकळीची विनंती करून सांगते, ही अन्नदेती माता आहे सगळ्या समाजाची. ही जर समजा आपण आजारी झालो तर कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या दवाखान्यात जाऊ, पण ही माती जर आजारी झाली, ही माती संपली तर हिला कोण डॉक्टर आणणार आहे आणि कोण वैद्य आणणार आहे? बरोबर आहे. मी त्या दिवशी मोठा कार्यक्रम होता, मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही, मला अजून कोणी उत्तरच नाही दिलं ह्या मातीला डॉक्टर कोणता भेटेल किंवा वैद्य कोणता भेटेल म्हणून. बरोबर, मला कोणीच उत्तर नाही दिलं. खरंय हो, खरंय. मग हे तुम्ही आम्ही मी मग हे समज हे किती मोठा विचार आहे हा, किती मोठा विचार आहे हा. हो ना. आता ही जिवंत माती आहे म्हणून आपण जिवंत आहे. अगदी बरोबर आहे. बियाणं रुजणार कशात रुजणार? बरोबर, कसदार माती असेल तरच बियाणं रुजणार. हो, मग हे मी समाजाला सांगते का ही माती आपल्या अन्नदेती माते आई ही सुद्धा चांगली ठेवली पाहिजे, हिला सुद्धा आपण जपलं पाहिजे. खरंय, खरं म्हणलं तर मातीला जपलं पाहिजे. मातीमध्ये केमिकल्स मिसळू नका. आज जर ही माती आपण जपली तरच पुढच्या पिढीचा फायदा, पुढच्या पिढीला माहिती होणार आहे. नाही तर फोटो काढून ठेवलं तरी पुढच्या पिढीला माहिती होणार नाही आणि आपली पुढची पिढी कशी सक्षम होणार आहे? नाही होणार. बरोबर. सक्सेसफुल व्हायचं असेल तर आरोग्यदायी पाहिजे माणूस. हो, माणूस नाही का, तब्येत सशक्त पाहिजे. पहिले माणसं दिवसभर शेतात काम करायचे, आताच्या बाया तेवढं काम सुद्धा करू शकत नाही. पहिले 50 किलो 100 किलो वजी वाहत होते आणि आता हातात पाणी तर नाही सांगते, पहिले 3-3 हांड्यानी पाणी वाहत होते, आता हातातली बादली सुद्धा उचलते नाही. आणि 5 किलोची पिशी जर बाजारला गेलं तर त्याला रिक्षा पाहते किंवा गाडी पाहते. मग का आपलं आयुष्य का कमी होत चाललंय? आता अटक आजार आहेत, घराघरात कॅन्सर आजार सुरू झालेत, कुपोषित बाळ जन्माला येऊ लागले. हो ना. याला कारण काय हे कोणी शोधितच नाही ना. मग खरं हे काम केलं पाहिजे ना. हे काम केलं पाहिजे. बरोबर आहे ना तुमचं, अगदी बरोबर आहे. हे काम केलं पाहिजे. मग मी आता प्रत्येक ठिकाणी मला प्रत्येक दिवस त्याचं महत्वाचं एक कारण तुम्ही महत्वाचं सांगितलं ते म्हणजे हायब्रिड बियाणं दिलं जातं, त्याच्यातनं जे पीक येतं ते. आणि हायब्रिड बियाणं केमिकल खत औषधं दिल्याशिवाय ते येऊ शकत नाही येऊ शकत. तसं आमचं तुम्ही जो प्रयोग केला की काही ठिकाणी तुम्ही हे बियाणं लावलं आपलं गावरान आणि काही ठिकाणी हायब्रिड बियाणं लावलं, मग त्याला छोटी छोटी पाती आली, मग ती पाती वाढण्यासाठी केमिकल्स द्या, त्याच्याशिवाय ते वाढणारच नाही. हायब्रिड 4 जाती भात लावले, त्याला हायब्रिड खत रासायनिक खत दिलं असतं ना, ते सरासरा वाढणार. मग त्याला खर्च तेवढा होतो ना. कोणतं हायब्रिड पिकाला बिन खताचं येऊ शकत नाही. त्याला खत देऊन एखादा भाजीपाला असेल किंवा एखादं मोठा असेल त्याला एखाद्या टायमाला नाही बाजारभाव भेटत. बरोबर. मग शेवटची शेतकरी कर्जबाजारी होतो. आधी कर्जबाजारी होतो तेव्हा तो पीक घेतो ना. मग नाही जर त्याला बाजारभाव भेटला तर शेतकऱ्याला आत्महत्या सुद्धा करायला लागतात. बरोबर आहे. आणि मग आता एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये जा, एखाद्या ठिकाणी लोक आजकाल नुसती 10 भाज्या खात्यात. मी म्हणते त्याच्यातल्या 2च भाज्या खा, पण आरोग्य चांगलं ठेवा ना. बरोबर आहे. आणि आजकाल ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही, जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक आहे. अगदी. पण आजकाल लोक सगळं जे दिसायला चांगले तेच खातात. त्यांना डोळ्यांना छान छान पाहिजे. चांगलं, पण त्याच्यामध्ये सकस किती येते काही त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मग याच्यासाठी हे काम मी उभं केलंय का माझं असं म्हणे प्रत्येक गावात हे बी गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे आणि आपल्या बाळांच्या डब्याला विष मुक्त भाजी आली पाहिजे. बरोबर. आता आमच्या इकडे आम्ही रानभाज्या अजून आहेत, आमच्याकडे टिकवलेल्या, आमच्याकडे सगळ्या शेतांमध्ये खत नाहीये. मग आमच्याकडे रानभाज्या आम्ही पाऊस पडलो 4 महिने रानभाज्या आपल्याला जी आवडेल ती रानात जायची घेऊन यायची. शहरामध्ये ज्या भाज्या होत्या ना त्या सुद्धा राहिल्या नाही, यात नाशक नाही, खत औषध. आणि पहिले आज्या होत्या तर रानात जायच्या, एवढी ओटी भरून भाजी, आणि ती भाजी बिन तेलाची केली ना रानभाजी तरी त्या भाजीला चव आहे. पण ह्या भाज्या तेलात तळल्या तरी या भाज्यांना चव नाहीये. तेलात तळल्या तरी चव नाही त्यांना. मग आपण सगळं रानभाज्या आजकाल शेतकऱ्यांनी शहरामधून रानभाजीचं बी ठेवलंच नाही ठेवलं. मग हे खूप आता. आणि मग ते कोण सांभाळणार, कोण शोधणार, ते मिळणार कसं पुढच्या पिढीला? मिळू शकत. मग ते आजपासून हे काम सुरू केले ना, तर मी म्हणते अशी गावागावामध्ये ही एक तयार केली, पोहोचलं पाहिजे. प्रत्येक गावागावामध्ये एक बँका तयार झाली पाहिजे. पैशाच्या बँका गावागावा गलोगले नाही, पण बियाची बँका तयार झाली पाहिजे, बियांच्या बँका तयार झाल्या पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. आणि याच्यासाठीच मी काही शिकले नाही. आता कुठंतरी
भाषण करताना मोठे मंत्री असले ना, खासदार असो आमदार असो, तो मोबाईल पुढे घेतो किंवा कागद देऊन घेतो तेव्हा बोलतो. माझं काहीच नाही, मला लिहिता वाचता येत नाही, मला जे खरं काम आहे तेच मी समाजाला सगळं आहेच तुमच्यामध्ये, त्याच्यासाठी काय कागद बघायचीच गरज नाही तुम्हाला. कागद मला बघून त्याच्यात काही फायदाच नाही. बरोबर आहे. तर आईबाई, तुम्ही इतकी छान माहिती सांगताय आणि इतकी महत्वाची, इतकी मूलभूत माहिती सांगताय, आणि एवढी वर्ष तुम्हाला हे लोकांना सांगण्यासाठी तुमच्या आयुष्याची द्यावी लागली आणि अजूनही तुम्ही देताय. नाही, हे म्हणजे हे आयुष्य मॅडम मी या समाजासाठी घालणार आहे, आणि हे मातीचं काम आहे ना, मी ह्या मातीला कधी नाही विसरणार. माझे मातीचे आता लोक म्हणते पद्मश्री भेटली, नारी शक्ती भेटली. एक मी तुम्हाला सांगते, आता पाऊस चालाय म्हणून तर तुमच्या आधी मी शेतात होते. आता इथं एक रस्ता इकडून, हा रस्ता आता झालाय. मी 24 तास शेतात काम करत असते. किती छान. आणि रस्त्यानं तुमच्यासारखे आले ना, ओ रायबाई पोपेरे इडच राहतात का? मी म्हणते हो इडच राहतात. मग चला आम्हाला दाखवा. मग मी येते इड दाखविते त्यांना, तरी ते म्हणते अहो मावशी घ्या ना त्या मॅडमला बोलून. ती मॅडम कुठं असेल तर घ्या ना बोलून. मी म्हणते बाबा मॅडम म्हणलं तर मग मला शोधावं लागेल कोणीतरी. मग मॅडम कुठं शोधावं लागल. मावशी खरंच तुम्ही येत का हो, खरंच तुम्ही येत का हो? मग खरंच मी म्हणते. आम्हाला असं वाटलं का मी मॅडम म्हणजे लय मोठी हाय फाय मॅडम असं कोणीतरी आहे. एवढे मोठाले पुरस्कार भेटले, मी लगेच ओळखलं तुम्हाला. मला आता ओळखतात, पण सुरुवाती अशी होती, तरी अजूनही म्हणतात लोक. आणि मग मी बाबा मी काही मॅडम नाहीये हो, तुम्ही कार्यक्रमातले हाय फाय दिसताय, मी फक्त तेवढ्या पुरती. आपण मातीतलं माणूस आहे, मातीतच राहणार आहे. माझे जमिनीचे पाहिजे जमिनीवरच राहणार आहे. अगदी बरोबर. आणि आता आज नावाने मोठी आहे, उद्या पैशाने मोठी झाले, आता पुरस्काराने तर आहेच मोठी. एवढे पुरस्कार, नारी शक्ती, पद्मश्री. पण मी म्हणते हे पुरस्कार आजही माझे नाही आहेत मॅडम. हे पुरस्कार ह्या माझ्या बियाचे, माझ्या मातीचे, माझ्या बियाचे, माझ्या शेतकरी बांधवांचे. मी स्वतःला कधी नाही म्हणणार का हे पुरस्कार माझे होते. मी या मातीची एक नाळ जोडली, हे निसर्गाची शाळा शिकले, म्हणून हे सगळे निसर्गाला, सगळे मातीला मी अर्पण पुरस्कार. अगदी बरोबर आहे, अगदी मला किती भेटले तरी, आणि जोपर्यंत मला होतंय तोपर्यंत मी समाजाची सेवा करीतच राहणार. आणि याच्यामध्ये माझं कुटुंब पण आता खूप सहभागी झालं. तुमच्या पुढच्या पिढीतलं कोण कोण आलंय आता ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत? माझ्या पिढीचं आता माझ्या सुना आणि माझे मुलं तर आलीच म्हणायला. किती? 4 मुलं आहेत तुम्हाला? नाही, 3 मुलं आहेत. 3 मुलं 4 सुना आहेत मॅडम. अच्छा, सांगा ते करून. पहिले 3च होते, आता 4 सुना आहेत. बरं बरं. 2 गावात राहतात, 2 इथं राहतात. बरं. आणि मग आता सगळं म्हणजे माझं सुना आणि माझे मुलं सगळं कुटुंब याच्यामध्ये सहभागी आहे, आणि सगळे सेंद्रिय शेती पिकवतात. आणि आल्या गेल्यांना सगळं बियाचंच काम करतात. मी दुसरी शेती खायापुरती पिकविते, पण जास्त बेण्याची पिकविते. मी भाजीपाला विकत नाही. असे पाहुणे रावळे तुमच्यासारखे मागातला तर त्यांना द्यायचा, घरची भाजी आणि सगळं बी मी धरते. बियासाठी मोठ्या उत्पन्नामध्ये मी काम करते. पण आजही माझं वरच्या पावसावर आहे. पाणी जर असतं तर मी अजून कितीतरी समाजाला पिकवलं असतं, पण शेतीला पाणी नसल्यामुळं मला जास्त पिकवता येते. जेवढं निसर्ग देईल तेवढंच मी घेत असते. मग याच्यामध्ये माझं कुटुंब. पण आता मला म्हणजे एकीमागे 3 मुलं झाले. मला मुलगीच नव्हती, मला 4थ्याना मुलगी झाली, तेव्हा मी मुलं व्हायचे थांबले. मला मुलीची जास्त मुलीची अपेक्षा होती, पण मला 3 मुलं झाले. माझा प्रवास खूप खडतर होता, तरी मला मुलीच पाहिजे होती. मग 4थ्याने एक मुलगी झाली. आणि आता मला 5 नातू आहेत मॅडम. नाती एकही नाहीये, एकही नात नाही. 5 नातू आहेत, नाती एकही नाही. मुलीला जे आहे तर मुलीला आहेत 2 मुली आणि 1 मुलगा. पण मला असं वाटतं का मला पण एखाद्या मुलाला एक तरी नात घरात असली पाहिजे होती, पण आता नाहीच तर काय करायचं. आणि मग हे माझे नातू आहेत ना, सगळे शेतामध्ये कामाला सगळे सहभागी आहे. आता हे इथं येत होता ना, इथं हा बेसागरले सोनईला, त्याचे फक्त शेवटच्या वर्षाचे 4 महिने राहिलेत आता बेसागरीचे. अच्छा. हा, आणि एक आहे करतो. हा, बेसागरी म्हणजे झाले 4 वर्षे, फक्त आता 4 महिने शिल्लक राहिले त्याचे. आणि 3 नातू आहेत, ते दोघांची 12वी झाले, एक 11वीला झालाय. दोघांची 12वी होऊन ते कोर्साला, म्हणजे ते काय डिकला बघा काय म्हणतात ना, एक घारगावलंय, एक इकडं काव. हा, एक काव नाही लय, आणि एक 11वीला जातोय, आणि एक छोट आहे जे मागून झालाय ना, तो छोटा आहे 2-2.5 वर्षाचा, अजून लहान आहे. हा, अजून लहान आहे. बर. आणि सुना शिकल्या? सुना म्हणजे हा, ते एका मुलाच्या आहेत 2 शिकेली, एक 10वी आणि एक 12वी.
बाकी एक 7वी शिकले, एक 5वी शिकले, अशाच सुनाई शिकेल्या आता. बरं बरं. पण एवढंच का, घरामध्ये नोकरीला कोणी नाही, सगळे मुलं माझ्या शेतकरी. शेतीच मला अशी अपेक्षा का आता एक एक नातू, माझा एक नातू येतो मला लय बोलतो, तुझं एवढं मोठं जगात नाव आहे, आम्हाला नोकरीला लायत नाही, लोक आम्हाला नावं ठेवतात का, तुझ्या आजीचा एवढा वशिला असून तुझ्या नातांना तुम्हाला नोकऱ्या नाही येत. असं जर असलं तर एक एक कुठे तुझी आजी बोलली तरी तिथं काम होऊन जाईल. आता बोलून कुठं माझ्याच्यानं काम होतंय का, मी म्हणते. पण आता माझे अशी अपेक्षा का, माझं मुलांचं तर गेलं आयुष्य गरिबीमध्ये शेतीमध्ये, पण नातू कुठंतरी लागले पाहिजे, त्यांचं पण भविष्य कुठंतरी उजळलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता हे बी साखरीवाले मॅडम एकच राहिले. आता आमच्या इथं मोठा पवन चक्कीचा पॅन आहे, सोलरचा. पहिले होते 550 एकरमध्ये, आता 800-900 एकरमध्ये सोलर आहेत. हो ना. पण ते ज्यांचे शेत घेतल्यात ना, त्यांचेच मुलं घेतल्यात, मोठाल्यांचे. गरिबांचा काहीच विषय नाही. गरिबाचे मुलं किती शिकून तसेच पडत राहिलेत अजून. खरं म्हणलं तर गरिबाचे मुलं घेतलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये सगळे त्यांचेच घेतल्यात, गरिबांचं एकही मुलं नाही घेतलं. आमच्या सारख्यांचं घेतीच नाही, कारण आमची शेती जाईल नाही म्हणून. अच्छा. माझ्याकडनं जोही काही प्रयत्न करायचा असेल, माझ्याकडनं जेही काही करण्यासारखं असेल ते मी नक्की करीन. मी तुमचा हा विषय नक्की, ज्या व्यक्ती मला माहिती आहेत वरच्या लेव्हलच्या, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि हे शेती काम म्हणलं तर आता तो एवढा बेश आग्रेवाले ना, सगळं शेती काम करतो, सगळं शेतींचं. म्हणजे एवढे शिकलेत आता, 12वी शिकून ते काही पुढच्या मार्गाला आलेत, पण शेतीचं नॉलेज फार सगळ्यांना आहे. किती छान. हा, आणि ते किती मोठ्या नोकरीला जर लागले ना, तरी या मातीला विसरायसारखं नाही विसरणार. किती छान. आणि खरंच म्हणजे मातीला विसरायचं नाही कोणी. सेंद्रिय बी बियाणं खूप महत्वाचं. माझ्या मग मी काय केलं, मला म्हणजे आमचं पहिलं शेणखत होतं, मला सेंद्रिय खत काला म्हणते हे माहीत नव्हतं. सेंद्रिय खत बघायला जवाहर मोखाड्याला नेलं. अच्छा. मी फक्त बघून आले, तिचे मी खाली गोणीचा कागद आथरला, कारण परिस्थिती असल्यामुळं. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं का, गरिबी आली तर लाजायचं नाही कधी. मी एक खटा खाणला, खाली गोणीचा कागद आथरला, त्याच्यात प्लास्टिकचा कागद आथरला, त्याच्यात गांडूळ खत बनवलं. गांडूळ खताला सेंद्रिय शेती म्हणते, खत म्हणते. मला सेंद्रिय खत माहितीच नव्हतं. आणि मग ते पण उंदीर घुशीने खाल्लं. मग मी कच्च्या इटा पाडल्या अशा हाताने, आणि त्याची एक टाकी बनवली, आणि एक शिरमिठाची गुण आणून ती सारून घेतली, तरी परत ती घुशीने फोडली. मग बाईकच्या मदतीने आम्हाला टाक्या भेटल्या, इटा भेटल्या, भाजेल शिरमीठ भेटलं. मग मी इथं 4 टाक्या बनवल्या गांडूळ खताच्या. हा, मग 4 सुना होत्या ना, 4 सुना होत्या तेव्हा मग 4 टाक्या बनवल्या. आणि 4 टाक्या बनवले. ते शेत आता शेतामध्ये टाकलंय. तर आजकाल शेतकऱ्याचा मित्र म्हणजे गांडूळ आहे. गांडूळ. आणि तो गांडूळ प्रत्येक शेतीत गांडूळ होता, प्रत्येक मातीत गांडूळ होता, पण तो ह्या खत औषधाने तो गांडूळ ठेवलाच नाही. आता आमच्या शेतीमध्ये कुठं जरी आता ओलं झालं, कुठं माती उकारला तिथे एवढले गांडूळ निघतो. कारण मी बरंच 4-5 वर्ष गांडूळ खत टाकेले. पाऊस पडला का ते खताचे अंडे तयार होते. आम्ही किती एवढले गबाळ उपटून काढलं, असा गंज मारला तर 8 दिवसामध्ये त्याची माती करून टाकतात. म्हणजे आमच्या सगळ्या शेतीमध्ये गांडूळ आहे. आणि आपल्याला काही श्रम घ्यावे लागत नाही, गांडूळच अर्ध काम करून टाकतात. हा, अर्ध काम गांडूळ. आणि जिथं गांडूळ आहे तिथे ती जमीन अशी भुसभुशीत असते, कारण तो गांडूळ 15 फूट खाली जातोय आणि वर येतो. पाला 5 वेळा जरी गोळा करून टाकला ना, तरी तो वल्ला असला का तो गांडूळाने खालाच. मग हा प्रयोग आम्ही बाईकच्या मदतीनं प्रत्येक आमच्या ग्रामीण भागामध्ये बचत गटाच्या महिलेला, प्रत्येक महिलेला ही गांडूळ टाकी बनवायला लावली. त्याच्यावर जीव अमृत बनवावं लागला. आता अजून आमच्या काहीच नाही, माझी पहिली लागवड आखी गेली. मग आम्ही 10-5 महिला मिळून एक ठिकाणी आपलं फवाऱ्याचं औषध बनवतो. जीव अमृत म्हणजे काय? जीव अमृत म्हणजे मग ते गावठी गायचं शेण, गोमतीर, त्याच्यात बेसन पीठ घ्यायचं, थोडी माती घ्यायची, मग त्याच्या आणि मग ते असं हलवून घ्यायचं, मग ते शेतीला सोडायचं. त्याला जीव अमृत म्हणतात. आणि एक फवारा, आता मावा हे येतच शेतीवर, मग त्याला मावा आम्ही सीताफळाचा पाला, गुलछडीचा पाला, कडुलिंबाचा पाला, सुपलीचा पाला, रुईचा पाला, टणटणीचा पाला, फांगुळण्याचा पाला, हा 10-20 झाडांचा, जे झाड शेळी बकरू खात नाही तो झाड पाला जमा करायचा, तो बारीक करायचा, त्याच्यामध्ये लसूण टाकायचा, आलं टाकायचं, हिरवी मिरची नसली तर मग मिरचीचं बी टाकायचं. बरं. आणि गावठी गायचं शेण, गोमतीर, थोडी चिक माती,
आणि मग त्याचं 14 दिवस हालून 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 घ्यायचं आणि मग ते गाळून आणि शेतीला फवारा मारायचा. अच्छा. मग आपण म्हणतो का फवारा मावा जातो का? हा हो, मावा जातो, त्याच्यावर कीड नाही येत, रोग नाही येत त्या झाडाच्या पाल्याने. आणि मी म्हणते जेवढे झाडामध्ये जंगलात झाड आहेत ना, प्रत्येक झाड औषधी वनस्पती आहेत. खरंय. मग ते एक एक झाडाचा पाला, प्रत्येक झाडाचा पाला जर आपल्या अशा गांडूळ खत केलं आणि त्याच्यात तो पाला जर गांडूळला खावा घातला तर ते एकदम औषधी. हे जसं रासायनिक खत वेगवेगळे ना, असंच गांडूळ खत फक्त पाल्या पाचोळ्यापासून वेगळ्या वेगळ्या जातीचं होतं. हो ना. हां. अरे वा. मग हे आता महिलांना शिकवलं आणि हे आम्ही करतोय. म्हणजे सगळ्या ज्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या तुमच्या महिला आहेत, किती 300 काहीतरी महिला? नाही बा, 3,500 महिला. 3,500 महिला. क्या बात आहे. आणि मग प्रत्येकीला तुम्ही हे सांगता की एक तुमची, म्हणजे मी एकटीच नाही सांगत, पण आम्हाला बाईपची खूप मोठी मदत होती. बाईप संस्था, मग त्यांच्या घरी जायचं, त्यांना थोडं द्यायचं. मग बाईपने आम्हाला खूप मदत केली. आम्हाला चुलीपाशी काही नाही किचन वाटे बांधून दिले. काहींना आता हे सोलर मागाची आणली होती ना, ही बाईपने दिले. अच्छा. बाईप संस्थेने सोलर लाईट दिली, कोणाला चुली दिल्या. म्हणजे आता हे कीटकनाशक आम्ही बनवलं घरच्या घरी, त्याला फवारायला काहींना पंपे दिले. म्हणजे बाईपने आम्हाला खूप मोठी मदत केली. हा, बाईपने खूप छान. काही 10-5 महिला मिळून थोड्या थोड्या अशा विहिरी खणून दिल्या. अरे वा. 2-4 महिला मिळून. मग त्याच्यातून कशा 1-2 भरणे आता शेतीला देता येतात. बरोबर आहे, बरोबर आहे. मग हे बाईपने खूप मोठा उपकार केले आमच्या बरोबर. अरे वा वा. आणि एक त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा पण भेटली आणि आम्हाला काम करायची ऊर्जा भेटली. ऊर्जा भेटली. हो, खरंच खरंच खरंच. नाही, खूप छान. इतकी छान माहिती तुम्ही सांगताय. फक्त बी बियाणांवरतीच तुम्ही थांबल्या नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन गांडूळ खत, म्हणजे एकदा तुम्ही बी पेरलं की पुढे पण काय त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये गांडूळ खताची ते टाक्या बनवल्या पाहिजेत, परत त्याच्यावरती फवारण्यासाठी जीवामृत तुम्ही तयार केलं. खूप. मग आजूला बाईपने आजूला बनवायला असे बियाणे दिले, गांडूळ खत बनवायला काही महिलांना बियाणे दिले. बरोबर. मग त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. पण ग्रामीण भागामध्ये चालू आहे, शहरी भागामध्ये हे अजून लोक वळतनाच. बरोबर. मग हे वळलं पाहिजे. आता मी तिकडे सांगली सातारा गेला, तिकडे नुसता ऊसच पिकवतात. मग तो ऊस काय आपण रोजचं अन्न म्हणून खात नाही ना. हो ना. आणि आता हे ज्वाऱ्या बाजरे हे तर फारच लोक विसरले, तर खरं याच्याकडे परत वळले पाहिजे. बरोबर. आपलं मुख्य अन्न हे वळलं केलं पाहिजे. अन्न तेच आहे आपलं. म्हणजे मला आठवतं पूर्वी तर घराघरांमध्ये गावागावांमध्ये एक वेळ संध्याकाळी भाकरीच बनायची. हो. आणि आता परत तसं खूप सुरू झालंय, त्याचा प्रचार सुरू झालाय, पण अजून पाहिजे तेवढा नाही झालाय अजून. त्याच्या बाबतीमध्ये अजून याच्यासाठी मी म्हणते आता तरुण पिढीची मदत पाहिजे. तरुण पिढीने पुढे आलं पाहिजे. खरंय खरंय. माझ्यासारखी एक रायबाई प्रत्येक गावात तयार झाली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे मॅडम. खरंय खरंय खरंय. क्या बात आहे. आणि हे आपण केलं तरच पुढच्या पिढीला माहिती होणार. तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही? तरुण पिढीला मी हे सांगते, तुम्ही शिका. आजकाल सगळे नोकरीसाठी शिकतात, सगळे मोठमोठे डिंगऱ्या घेतात. तुम्ही किती डिंगऱ्या घ्या, पण तुम्ही ह्या मातीला विसरू नका. आणि तुम्ही पुस्तकाचंच ज्ञान घेऊ नका, तर तुम्ही निसर्गाचं सुद्धा ज्ञान घ्या आणि निसर्गाला धरून सुद्धा चाला. आजकाल मॅडम आपण बदललोय तर निसर्ग सुद्धा बदललाय. खरं बदललाय निसर्ग. मी एकदम सांगते, पहिला टायमोच पाऊस पडायचा, टायमोच ऊन पडायचं, पण तेव्हा आपण पिकं घेत होतो निसर्गाला धरून घेत होतो. ज्या टायमाला जे पीक घ्यायचं त्याच टायमाला घेत होतं. आता आपण बदललं, आपण उन्हाळ्याचे पिकं पावसाळ्यात घेतो आणि पावसाळ्याचे पिकं उन्हाळ्यात घेतो. बघा, मग आपण बदललोय तर निसर्ग सुद्धा बदललाय. कधी गारपीट पाणी पडतो, कधी जास्त पडतो, तर कधी कमी पडतो. मग आपण सुद्धा निसर्गाला धरून चाललं पाहिजे आणि निसर्गाला धरून सुद्धा पिकं घेतले पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि खरं मेन आज निसर्गाचं आहे, त्याच्यामध्ये लोकांनी वृक्ष लागवड सुद्धा खूप कमी केली. मी प्रत्येक गावामध्ये गेलो, लोक वाढदिवस साजरा करतात, पार्ट्या देतात, केक कापितात. तुम्ही केक नका कापू, तुम्ही पार्ट्या नका देऊ. त्याच्यापेक्षा तुम्ही एक रोप वाटा आणि तुमच्या प्रत्येक वाढदिवसाच्या नावाने एक रोप तुमच्या बांधावर लावा किंवा तुमच्या दारात लावा. जेवढं ते पण सेंद्रिय बियाणांपासून तयार झालेलं. नाही, जंगली झाडाला काही गरज नाही, कशाचीच गरज नाही जंगली झाडाला. आणि तुम्हाला सांगते,
त्या झाडाची ज्या झाडाचे फळ झाड असलं त्याचे कितीतरी पोरं फळ तोडून खातील, तो आशीर्वाद आपल्याला भेटेल. त्याच्या सावलीला किती येऊन बसलं उन्हाचं तरी तो आशीर्वाद आपल्याला भेटेल. जसं त्या झाडाचं आयुष्यवर वाढत चालेल तसं आपलं सुद्धा आयुष्य वाढत चालेल. खरंय, हे मी लोकांना सांगते. आणि आता निसर्गाची गरज आहे, गरज आहे, भरपूर गरज आहे निसर्गाची, गरज आहे. म्हणजे कोविड मध्ये सगळेजण आपण आपापल्या घरामध्ये बसून होतो तर बाहेर निसर्ग फोफावत होता. हो है ना, निसर्गाची गरज आहे आता, खरंच गरज आहे. निसर्गाशिवाय पर्याय. मग मी सांगते लोकांना का तुम्ही नवीन पिढीला तुम्ही केक कापतात, पार्ट्या देतात, हे नका करू, पण तुम्ही त्याच्या नावाने झालं. मॅडम मी 5 वर्षे रोपं वाटले हळदी कुकाला आणि आता बियाचे पाकिट वाटते मी. रोप आजपर्यंत काही बाजारातून वाण आणून हळदी कुकाला दिलं नाही, दरवर्षी घेते. पण पहिला हळदी कुकू इथं घेतला आमच्या गावात. आता मला पण काय बाया मुलाला दरवर्षी ते बियाचंच पाकिट देते. 10-5 जातीचं बिया का पाकिट भरायचं आणि त्या हळदी कुकाला वाण द्यायचं. मग आता मी बाहेर गावाला हळदी कुकाचा कार्यक्रम घेतला. कोल्हापूरला घेतला 2 टाईम, इकडे जळगावला घेतला 1 टाईम, इगतपूरला आपलं ठाण्याला घेतला 1 टाईम. म्हणजे असं ठिकठिकाणी हळदी कुकाचा कार्यक्रम मी बाहेर गावाला घेते. इथं पोपट पवारच्या गावचे लोक, आता पोपट पवारला मला संघच एकाच दिवशी पद्मश्री भेटलाय. बरं, मग त्यांना बोलवलं एक दिवस, ते आले. त्यांच्या 100-150 महिला आणले होत्या. त्यांना इथं हळदी कुकाचा वाण म्या बी म्हणूनच दिलं. प्रत्येक वर्षी बियाचे पाकिट देते, पण बाहेर गावाला देते. बाहेर गावात जिकडे बी नाही हळदी कुकाचा कार्यक्रम नाही मी घेतला तिकडे प्रत्येक वर्षी द्यायची सगळ्यांना. किती महत्वाचं, किती मोठं काम करताय राहीबाई तुम्ही. आणि मी पहिले शेवग्याचे झाड म्या रोप शेवग्याचे सुरू केले. शेवगा, हातगा, कढीपत्ता, पेरू, लिंबू, पपई. आजही त्या दारामध्ये एक पेरूचं झाड आहे, एक सीताफळाचं झाड आहे. ते पिकल्यावर पोरं तोडून खात्यात ना, तो आशीर्वाद आनंद मिळतो आपल्याला, तो आनंद मला. खरंय खरंय, मी हेच काम केलं. खरं म्हणलं तर हेच किती छान. मी 1 वर्ष 3,500 करवंदीचे रोप केले. तेव्हा लोक मला खूप हसले, खूप वाईट बोलले. सगळ्या जंगलात करवंदनीचे रोप कोण खाईल, पण बाईपालीने ते रोप सुद्धा बाहेर गावाला कुठंतरी नेले. अरे मग अहो करवंद बघायला मिळत नाहीत आम्हाला मुंबईमध्ये. नाही मिळत. मग आणि करवंद बघायला मिळत नाहीत, जांभळं बघायला मिळत नाहीत, क्वचित बघायला मिळतात. हो, आणि मग लोक असे बाहेर गावाला जातात ना. मग मी लोकांना सांगते आता आमचे सुद्धा बचत गट आहेत. कोण नारायणगावला जातं, कोणी पर अकोल्यापर्यंत जातं. तुम्ही इथंच धंदा करा. तू आपल्याकडं नागलीच्या पापड्या बनवा, तांदळाच्या पापड्या बनवा. बरोबर, तुम्ही नागलीचे लाडू बनवा. आता एक मोहाचं झाड आहे, त्याला पहिलं कोणीच फक्त दारू सोडून कोणाला माहित नव्हती. आता ते मोहाचं झाड देव झाड मानल्या जातंय. खरंय. त्याच्या फुलांचे लाडू बनवतात, त्याच्या फुलांचा हलवा बनवतात, त्याचे खीर बनवतात. म्हणजे खूप काय त्या मोहाच्या त्याचा उपयोग होतो मोहाच्या फुलांचा. ते आरोग्याला खूप चांगलं असतं. आता त्याला फळं येतात ना, आमचे लोक उन्हाळ्याचं ते फळं तोडायचे, ते फोडायचे, थोडे थोडे तुकडे करून वाळवायचे आणि मग त्याची भाजी 4 महिने 10 महिने त्याची भाजी बनवायची. हो का, वाळवून ठेवून द्यायचं. हो, आणि त्या मोठ्या आहेत ना, त्या मोठ्यांचं वरचं टलखर काढून त्या बी वाळवायचं आणि त्याचं तेल गाळून आणायचं. त्यांचं सुद्धा तेल गळत आहे. बरं, हा, म्हणजे मोहाचं झाड पार काही पण वाया जात नाही. अरे वा. तेलाचा काय उपयोग होतो मग? ते तेल आपल्याला रोजच्या भाजीमध्ये खायला. हो, रोजच्या तेल वापरायचं. हो, तेलासारखं तेल वापरायचं. बरं बरं बरं, ते तेलासारखं तेल वापरायचं. त्याच्याबद्दल फार गैरसमज आहेत लोकांच्या मनात. हो, ते नाही, तो गैरसमज आता निघालाय. आता बरेच लोक वळलेत. हो, म्हणजे मोहाचं झाड एक देव झाड मानलं जातं. त्याचं काही फळ पण वाया जात नाही, त्याचं बी पण वाया जात नाही. बरोबर बरोबर. आता त्याचे रोप तयार करून लोकांना देऊन राहिलेत. अरे वा. आणि आमचे बैलाला जर मिरगाच्या महिन्यामध्ये तोडून ठेवायचे वाळून, 8-4 दिवस एवढं लावले फुलं चारले तर त्याला कुठलाच आजार येणार नाही त्या बैलाला. हो हो, आणि आम्ही सुद्धा यास्ता 1-1, 2-2 खातातच. अच्छा, रोजचे गोडसर लागतात ना ते. हो, बरोबर आहे. किती छान. रानभाज्या पण आहेत आता. आंबट्यालाची भाजी आहे, भोकरीची भाजी आहे, मशियालाची भाजी आहे, फांदीची भाजी आहे, कोळूची भाजी आहे, घोळूची भाजी आहे. म्हणजे या खूप भाज्या आहेत. आता उन्हाळ्याच्या म्हणलं तर गायपाताची भाजी आहे, भोकरीच्या भाजी. गायपाताची पण भाजी करतात. गायपाताची भाजी आरोग्याला खूप चांगली. त्याचा खालून कोंब येतो ना, त्या कोंबाचा असा कोंब सारखा किसाचा आणि त्याची भाजी बनवायची. परत वर बांबू जातो, त्याला अशा शेंगा येतात. त्या शेंगांच्या फक्त मध्ये
असा एवढा एवढा लाल तुरा राहतो, तो काढून टाकायचा आणि त्याची भाजी बनवायची. मग आमच्या इथं हे ठाकर लोक जे आहेत, आदिवासी लोक, हे आजारी काही येत नाही यांना. अहो काठीवर येतात तरी म्हाताऱ्या कानाकन चालतं, कारण हे रानची वनस्पती खातात. आणि आम्ही पण खातो ते रानची वनस्पती जेवढी आहे तेवढी. त्या रानभाज्या तर आता म्हणजे अगदी थोड्या थोड्या काही भागांमध्ये बघायला मिळतात. सगळीकडे बघायला पण नाही मिळत. माहिती पण नाहीये त्याच्याबद्दल, माहिती पण नाही. आताच्या पिढीला माहिती पण नाही राहिली. आणि आपण जर सांगितलं तर काही नवीन मुलं मग त्या काहीतरी हे माणसं सांगतात, काहीतरी कशाच काय कायला सांगतात. पण जी रानची वनस्पती ती प्रत्येक वनस्पती औषधी वनस्पती. पहिले आता अशा डोंगरावर याच्यावर बांधण खालून जिरे राहायचे, तुम्हाला माहित असेल. त्या जिऱ्याचं पाणी एवढं भरून आणायचं. पण ते जेवढे जंगलात झाडं असतात ना, त्या मुळ्या डाळ्यांचं पाणी त्या जिऱ्यात येत होतं आणि ते पाणी आपण पित होतो, म्हणून आपण त्या टायमाला आजारी पडत नव्हतो. आणि आता सगळ्या शेतामध्ये खत मारायचं, औषध मारायचं, ते पाणी विहिरी जायचं, ते आपण पियाचं. म्हणून तर आता ह्या बिस्लरी बाटल्या निघाल्यात. हो ना, पाणी शुद्ध नाही, दूध शुद्ध नाही, काहीच नाही. लोकांना हाच प्रश्न पडतो सकाळी उठल्यानंतर की शुद्ध काय, माझ्यासमोर मी खाऊ काय, पिऊ काय, काहीच नाहीये. हाच परत, कारण आपणच हे सगळं नुकसान करून आपणच नुकसान करतोय सगळं. आपण आता आमच्या इथे पूर्वीच्या माझ्या आजी बिजी आई वडिलांच्या टायमाला इथल्या मुली जर बाहेर गावाला दिल्या ना, तर इथे एक कुंडे म्हणजे तिथे असा माळ होता, पाणी बिनी काहीच नव्हतं. म्हणजे आमच्या आजी पण जे सांगायचे, पण तिथे वीज पडली आणि त्या विजानं ते पाणी काढलं. तर असा एवढा एवढा कुंड आहे, असा खडकाला कुंड आहे. आणि त्याला किती जर पावसाळा चालता एवढीच धार राहते, किती कडक उन्हाळा आला तर एवढीच पाण्याची धार असते. कमी होत नाही, जास्तही होत नाही. जिवंत झरा तिथे लागला. आणि ते पहिली नाचणीची भाकर, लसणाची चटणी. आजारी झाला ना तर लसणाची मिरची चटणी आणि नागलीची भाकर खायची आणि त्या कुंडाचं पाणी आणून प्यायचं. माणूस ताटम झालंच पाहिजे, हे औषध होतं पहिलं. आणि इथल्या मुली बाहेर गावाला देईल ना, त्या बाहेर गावाला आजारी झाल्या तर कोणाला तरी पाठवायच्या. आता निघाल्यात या चऱ्या किटल्या. हे पहिले अशाच चऱ्या असायच्या तांबीच्या पितळाच्या, ती चरी भरून पाणी तिकडे न्यायचं. नागलीची भाकर, लसणाची चटणी खाली का तो ते पाणी पिलं का माणूस त्या झऱ्याचं पाणी घेऊन जायचं, त्याच्यात भाकरी बनवून मग आपण भाकरी घरात बनवायच्या त्या खायच्या आणि ते पाणी प्यायचं. ते लगेच माणसाचा आजार जायचा. म्हणजे हे जे जुनं आहे हे सगळं आता जुना निसर्ग कोणी धरीतच नाही. आता एक इकडे खालती कुंडे पहिले अशा बदल्या अवतरायचे. म्हणजे आज माझं काम करायचं, हे ट्रॅक्टर फेक्टर त्या टायमाला बघायला सुद्धा नव्हते. मग ते एक कुंड होता हाय तिथं, उन्हाळा शिमग्याचा टाइम होता, त्याच्यामध्ये 12 बैल पाणी पाजले. 2 टाइम 12 बैल पाणी पियायचे, तरी तो एवढा कमी होत नव्हता आणि जास्तही होत नव्हता. आणि आजही त्या कुंडाचं वैशिष्ट्य आहे, किती जरी पाऊस चाला ना तरी त्याचं तोंडावरून असा वाहत नाही. तो उन्हाळ्याचाही जास्त वर येत नाही, भरत नाही, आणि पावसाचाही वर येत नाही, आणि उन्हाळ्याचाही खाली जात नाही. तो जेवढा भरेल तेवढंच राहतो. त्याचं किती पाणी उपसा, किती जनावर पाणी पाजा. म्हणजे त्याचं नावच 12 बैलाचा कुंड पडलंय. अच्छा, म्हणजे ह्या काय जुन्या गोष्टी ह्या काही राहिल्या नाही आता. बरोबर आहे. आता नाहीये तो कुंड? आहे, दोन्ही पण आहेत. मग आता त्याचं पाणी नाही पितात, ज्याला समजत ते पितात, ज्याला नाही काय वैशिष्ट्य मग ते पाण्यानं कुठं माणूस बरं होतंय का अशी म्हणतात. बरोबर, पण ज्यांना माहिती ते अजून पितातच. हो ना. बापरे राहीबाई, तुमच्याशी मी कितीही वेळ बोलत राहू शकते. एवढी माहिती आहे तुमच्याकडे आणि इतकी छान तुम्ही सगळी माहिती देताय आणि सांगताय. आणि मॅडम माझं मी म्हणते ना, माझे वडीलच माझे गुरु, माझा निसर्ग माझा गुरु. तुमचे वडील ते म्हणजे त्यांना त्यांच्या वडिलांकडून ज्ञान मिळालं? हो, त्यांना त्यांच्या आई वडिलांकडूनच मी. ते पण शाळेमध्ये वगैरे गेले नव्हते? माझे वडील नव्हते, पण माझे वडील समाजामध्ये खूप चांगले होते. ते गरिबीमुळं आधी दुसरा धंदा करायचे शेतीचा, नंतर आमचे लग्न झाले होते, पेढ्याचा धंदा करायला लागले. मग इथून पेढ्याची पेटी गावोगाव जायची. अच्छा. आणि त्यांच्या गावोगाव शेतीमधून फिरायचे. कशाचा धंदा करायचा? पेढे बनवायचे, खवा घ्यायचा आणि त्याचे पेढे बनवायचे, ते विकायचे डोक्यावर पेटी घेऊन. मग शेतांमधून अशा आमच्या सारख्या मुली काम करत असल्या ना कुठे, तिथं जायचे, कोणाकडे पैसा असला नसला उधार द्यायचे. आणि त्यांचा तेव्हा एक शब्द मी सांगते का, मी जर त्यांच्या प्रत्येक गावामध्ये लेखी मानलेल्या लेखी, मी लोकांच्या लेखीला जीव लावला तर माझ्या लेखीला कोणीतरी जीव लाईल. मी लोकांच्या लेखीला चांगलं म्हणलो तर माझ्या लेखीला कोणीतरी चांगलं म्हणेल.
हे त्यांचा अनुभव होता. मग त्याच्या गावोगाव मानलेल्या लेकी होत्या. तो खोसाभावाने खूप चांगले होते म्हणून आज लोक पण त्यांच्या लेकीला चांगले म्हणतात. किती छान. खरंच खरंच. आणि तुम्ही पण त्यांची शिकवण नुसतीच म्हणजे तिथे सोडून नाही दिलं, तुम्ही ते सगळं घेऊन, ते सगळं ज्ञान तुमच्यासोबत घेऊन जाताय, ते सगळं ज्ञान भांडार वाढवलंय तुम्ही. नाही, मी सगळं ज्ञान, सगळी पुण्य आहे माझ्या वडिलांची. मी सांगते, खरंय. आम्हाला आईची माया नाही भेटली जास्त, पण वडिलांनी सगळं शिकवलं, सगळं सांगितलं. आणि तुमचे घरचे, तुमचे मिस्टर, ते तुमच्या पाठीशी हो आहेत पहिल्यापासून? ते पण आहेत. हो ना. हा. पण तुम्ही सगळं सहन केलं. काय सासूरवास होता? नाही, तो सगळं मॅडम मी सहन केला. कारण माझे वडील म्हणायचे टाकीचं गाव सुसल्याशिवाय देवपाना येत नाही. बरोबर आहे. चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. बरोबर. नाही, पण तुम्हाला तुमच्या वडिलांनी ती दृष्टी दिली होती की नाही, पॉझिटिव्ह राहायचं, आपलं काम छान करत राहायचं, सगळ्यांना चांगलं म्हणायचं. तेच मी केलं. तेच तुम्ही केलं. किती छान वाटतंय राहीबाई मला. आम्ही इथे आलो पोपेरेवाडीला, तुमच्या थोडं शोधत आलो, पण आज इथे आल्यानंतर आमच्या जीवनाचं सार्थक झालंय असं आम्हाला वाटतंय. इथून खूप अनेक नवीन गोष्टी आम्ही शिकून घेऊन चाललोय तुमच्याकडून. सेंद्रिय बी बियाणं तर आहेच, परत त्याच्याबरोबर तुम्ही गांडूळ खताच्या टाक्या बनवणं, जीवन अमृत तयार करणं, ते प्रत्येक गावामध्ये एक सीड बँक असली पाहिजे. नवीन तरुण पिढीला तुम्ही जो संदेश देताय, तुम्ही सांगताय की चमकदार, डोळ्यांना खूप छान छान दिसतंय त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, पण जे सकस आहे, सकस गोष्टी मे बी डोळ्यांना छान नाही दिसणार, पण त्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत, त्या तुम्ही खा, ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने आपापल्या परीने हा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण आज सगळेजण मिळून हाच एक, मला वाटतं पण करूया, छोटीशी शपथ घेऊया की राहीबाईंचं हे जे काही कार्य आहे हे आपल्या आपल्या परीने आपण थोडंसं पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने जर पाऊल उचललं तर नक्की पुढच्या पिढीला वेगळे दिवस, चांगले दिवस येतील, बघायला मिळतील, त्यांच्या आरोग्यामध्ये वाढ होईल, ते पण हे सगळं पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. तर मला असं वाटतं की आपण इथे थांबूया. इच्छा तर नाही आहे थांबण्याची, पण आता थांबावं लागेल, कारण आता लाईट पण जरा कमी व्हायला लागला आणि आपण ठरवलं तरी कॅमेरामध्ये व्यवस्थित सगळं छान येणार नाही. आणि लाईट आता इथे नाही आहेत, तर हे पोपेरे गावच्या ह्या समस्या आहेत की ह्यांच्या इथे इलेक्ट्रिसिटी नाही, यांच्या इथे पिण्याच्या पाण्याचं पण नीट सोय नाही. खूप पिण्याच्या पाण्याचं मॅडम, अजून आमच्या महिला 1-1, 2-2 किलोमीटरवरून डोक्यावर हांड घेऊन पाणी वाहतात, अजून वाहतात. हो ना. तर मला असं वाटतं ह्या बाबतीमध्ये विचार झाला पाहिजे, आपण काहीतरी सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करण्यात केली पाहिजे. आणि इथे पोपेरेबाईंसारखे पद्मश्री त्या स्वतः आहेत, अजून एक इथे पद्मश्री आहेत नगर जिल्ह्यामध्ये, अजून एक पद्मश्री आहे ना, तिथे पोपट पवार आहेत. बरं, त्यांनी खूप गावासाठी काम केले, त्यांना पण पद्मश्री भेटली. तर माझी खूप मनापासून इच्छा आहे की राहीबाईंच्या ह्या गावासाठी चांगल्या सोयी झाल्या पाहिजेत आणि या सीड बँकसाठी मदत झाली पाहिजे आणि तरुण पिढीने पुढे आलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. त्यांची जी पुढची पिढी आहे तेवढीच पिढी ह्याबद्दल काम करून होणार नाही, तर सगळ्यांनी त्यांच्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे. तर राहीबाई, तुम्ही आम्हाला इथे येऊ दिलं, तुमची सीड बँक दाखवली, इतकी सगळी माहिती दिली, तुमचे किती आणि कसे मी आभार व्यक्त करू. मी काय आभार नाही तुमचे व्यक्त करत मॅडम, मी काय एवढं मोठं काम नाही केलं, मी फक्त समाजसेवा केली. मला एक गुरुबंधू भेटला जितीन साठे म्हणून, आणि त्यांनी मला खूप मोठा पाठबळ दिलं. मला सांगा ना साठे साहेबांबद्दल, म्हणजे मी त्यांना फोन केला होता. साठे साहेबांबद्दल म्हणजे साठे साहेबांनी ते मला म्हणाले की मॅडम मी गुजरातला असतो. हो. आणि मी म्हटलं तुम्ही कसं काय मग त्यांचं काम हे बघता? म्हणे मी बघतो त्यांचं काम, माझंही समाजकार्य. मॅडम ते पण समाजकार्य करतात. आणि ती अशी जी गरीब महिला असली जिच्यापाशी ज्ञान आहे, ते ज्ञान साठे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगासमोर आणलं. आणि मग त्यांच्या आज तर माझं तर मी तर म्हणते त्यांच्यामुळंच हे माझी पद्मश्री बी, आणि त्यांच्यामुळं एक मला असा संदेश भेटला का हे माझं आरोग्य मला लोकांना सांगायला लागलं. नाही तर साठे साहेब जर नसते, त्यांची माझी सहज गाठ नसती झाली, तर मी आज एवढं करू नये. मी माझ्याच गावात असते, माझ्या गावाला रस्ते नव्हते तोपर्यंत मी भांडून रस्ते केले, तर आता सुरू झालेत. नाही तर रस्ते नव्हते, काही सुविधा नव्हत्या. त्यांच्यामुळं जगाचं पण आरोग्य चांगलं, जगाला सुद्धा माहिती पडलं. नाही तर मी कुठे गेले असते जगाला सांगायला. आणि तिने एक माझ्यासारख्या गावोगाव बाया तयार केल्या, त्यांनी एक आई म्हणून माझी सेवा केली. ते अजून तिकडे आहेत ना, तरी अजून म्हणतात का मी काय नाही केलं मावशी, मी फक्त आईची एक सेवा केली,
तिचं काम फक्त जगासमोर जगासमोर आणलं. आणलं. आणि असं केलं. खूप आणि मग इथं आता ते जरी बाहेर गेलेत ना तरी एक आई म्हणून माझी सेवा करतात. मी शिकलेली नाही आणि त्यांनी माझं काम जगासमोर नेलंय ना त्यांना मी कधी विसरणार नाही. मला कुठं जायचं असलं तर मी त्यांना फोन करते. कुठं काही कोणी शिटिंगवाले यायचे असले मी त्यांना फोन करते. नाही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि खरंच गुरुबंधूच आहेत. हा गुरुबंधूच आहे ते. त्यांनी पण तिकडं आता गुजरातमध्ये त्यांची बदली तिकडे झाली. तिकडे सुद्धा खूप मोठं काम केले. आदिवासी भाग आहे निकाल तर आदिवासी भागामध्ये 10 गावांना विहिरी काढून आणि त्यांना सोलर लाईट बसून सोलर त्या विहिरीला सोलर पिलान बसून आणि प्रत्येकाच्या आदिवासी पाड्यांवर त्यांनी प्रत्येक पाड्यांवर ते पाईपलाईन करून पाणी दिले. सोलर मोटरचं पाणी दिले. म्हणजे ते खूप चांगले. त्यांचं कुठे जावं त्यांचं काम चांगलंच होतं. आणि त्यांच्यामुळे आम्ही हे झालो. तुमचं तर कौतुक आहेच पण साठे साहेबांना पण आम्ही धन्यवाद देतो की तुमच्यामुळे आम्हाला राहीबाईंची माहिती सगळी मिळाली आम्हाला. मॅडम आपलं जुनं नाही. मी राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला गेले. पद्मश्री पहिला नारी शक्ती घेतला. पद्मश्री घ्यायला गेले. मी बिगर चापलाची गेले आणि मला राष्ट्रपती बोलले. मला म्हणतात का हो सगळे लोक सुटबुटवाले तुम्ही चप्पल नाही वापरते का? म्हणले वापरतो. मग आता का तुमच्या पायात चप्पल नाही? म्हणले माझी चप्पल घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग इथे माझी चप्पल बाहेर आहे. मला म्हणे खूप तुम्ही भारतीय आमची भारतीय संस्कृती आहे म्हणलं. मला म्हणे खूप भारतीय संस्कृती जपल्यात तुम्ही म्हणून तुमचं काम इथपर्यंत गेलाय. तुमच्या कामाला खूप सलाम. आम्ही नोकरीसाठी नावासाठी शिकलो पण तुम्ही जगाला वेगळी दिशा दाखवली. तुम्ही आमच्यापेक्षा खूप महान आहेत म्हणून. कारण आणि तुम्ही समाजाला सांगता का हे काम मी शिकलेली नाही पण हे काम तुम्ही हे काम शिकलेलं माणूस कोणी करणार नाही. हे तुम्ही जगाला वेगळी दिशा दाखवण्याचं काम केलं. आणि पद्मश्री घ्यायला गेले. मी नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा मोदीला भेटले. दुसऱ्या टायमाला पद्मश्री घ्यायला गेले. मी अशी इकडे बोलत होते. मोदी आले. काय म्हणे बीज माता सीड मदर कसं काय काम चालू आहे तुमचं? अरे वा. मला म्हणे तुम्ही एक जगाला वेगळी दिशा दाखवली. हे कसं काय तुम्हाला शिकवलं? हे तुम्ही कशा शिकल्या? समाजाला सांगता का मी शिकलेली नाही पण हे मान शिक्षण तुमच्या पैसे ते आमच्या पैसे नाही आहे तुमच्या पैसे. आणि तुम्ही समाजाला काही नाहीये. मी पण ह्या गोष्टीला मानते की शिक्षण वगैरे शाळेमध्ये घेऊन डिग्री घेऊन असं काही नसतं. हे तुमच्यामध्ये असतं पण ते ओळखता आलं पाहिजे. ते तुम्हाला ओळखता आलं आणि तुम्ही ते हे काम साठे साहेबांनी ओळखलं आणि ते जगासमोर घेतली ना साठे साहेबांची. तुम्ही जर ठरवलं असतं की कोण साठे साहेब मला सांगतात मी नाही जाणार तर नाही. मी त्याच्यामध्ये मॅडम बाईकची मीटिंग असते मी किती लांब पायी जायचे. मी कधी म्हणले नाही मला गाडी नाही गोड नाही. साठे साहेबांनी एक ना एक शब्द सांगितला तो माझ्या वडिलांच्या शब्दासारखा मी एक शब्द माझ्या डोक्यातच ठेवला आणि ते काम मी पुढं किती अडचणीतून सुरू केलं. मी ह्या कामामध्ये मला लोकांनी किती हसले असतील, किती नावं ठेवले असतील, किती वाईट बोलले असतील पण मी सगळ्याला माफ करून काम चालू ठेवलं. खूप छान खूप छान. ह्या बी बियाणांच्या संकलन आणि संवर्धनासारखंच तुम्ही तुमचं शिक्षण पण असं जपून ठेवलंय तुमच्याजवळ आणि ते देताय सगळ्या जगाला वाटताय. इतका आनंद होतोय राहीबाई. मला असं वाटतं आपण इथे आता थांबूया. आणि आणि आता मी तुम्हाला म्हणते मी लोक समाजाला सांगते समाज माझा कुठे गेले तर फोटो भरपूर घेताय. मी म्हणते फोटो नका घेऊ पण माझे विचार बाकी घराघरामध्ये घ्या आणि घराघरामध्ये पोचवा. सगळ्या शेतकऱ्यांनी माझे विचार घेतले पाहिजे आणि आपलं विषमुक्त आणणं सुरू केलं पाहिजे. आज लोक म्हणतात एवढं मोठं काम आहे मॅडम माझं काम अजून खूप छोटं आहे. मी म्हणते खरंच प्रत्येकाचं ताट ज्या दिवशी विषमुक्त होईल ना त्या दिवशी मी माझ्या मनाला म्हणलं का माझं काम आज तेव्हा तुम्ही तृप्तीची ढेकर द्याल. माझं काम मोठं झालं तोपर्यंत. खरंच राहीबाई ही पुस्तकं आहेत. वानवळ्याच्या गप्पा मी स्वतः लिहिलंय. मी पण छोट्या गावामध्येच लहानाची मोठी झाले तर तिथे तो वानवळा देण्याची पद्धत होती. ठिकठिकाणून पहिली पद्धत तर ती त्याच्यावरचं हे पुस्तक आहे. मराठीत आहे. कोणाला तरी तुमच्या नातवाला तुम्ही वाचून दाखवायला सांगा. तुम्हाला नक्की ते सांगतील. आणि त्याच्यामध्ये मी लिहिलं आहे ते मी तुम्हाला सांगते. शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार आणि त्याची जादूची कांडी म्हणजेच योग्य बीज होय. ह्या बीजांना जोपासणाऱ्या त्यांचे संकलन आणि संवर्धन करणाऱ्या सौ राहीबाई पोपेरेंना मनापासून धन्यवाद. हे पुस्तक आहे आणि ह्याच्यावरती पण लिहिलंय
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात, असं लिहिलंय ह्याच्यावरती. ही पुस्तकं आहेत. आणि हे एक गणपती बाप्पा आहे, तो पॉवर ॲम्प म्हणून आहे. तर त्यांनी आमच्या सगळ्या गेस्टना हा पाठवलाय. त्यांच्या ह्याच्यामध्ये बनवलेला आहे त्यांनी तो, ह्या मेटल शीट फॅब्रिकेशन युनिटमध्ये बनवून आपल्याला पाठवलाय. धन्यवाद, खूप खूप. रेअर केमिस्ट्री, तर त्यांनी तुमच्यासाठी हे पाठवलंय. तर हे स्किनचे प्रॉडक्ट्स आहेत, ते तुम्ही तुमच्या सुना, तुमची नातवंड, त्यांचे तुमच्या मुली, तुम्ही सगळेजण वापरा. हो हो, चालेल चालेल. आणि आम्हाला तुमचा, माझ्या सासूबाई जर आज असल्या असत्या तर त्यांनी काय केलं असतं, तर ते मी आज करणार आहे. तर आज तुम्हाला तुमचा सन्मान आम्ही आज नऊवारी साडी देऊन करणार आहोत. आमचे अजून एक गिफ्टिंग पार्टनर आहेत, पण पावसामुळे त्यांचे गिफ्ट आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकले, कोकणी गोडवा म्हणून. पण आम्ही ही साडी तुम्हाला आज देणार आहे. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही याची घडी मोडावी नंतर, आणि मग आपण मस्त फोटो काढू, है ना. तर ही साडी देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय आणि तुमच्या पाया पडते. तर आमचे रेडिओ पार्टनर आहेत रेडिओ विश्वास, आणि आमचे सगळे ऑडिओज रेडिओ विश्वासवरती आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. अटायर पार्टनर जल्पा मजेठिया, कटवर्क डिझाईन स्टुडिओ कल्याण. आमचं जे एक इनिशिएटिव्ह आहे की रिड्यूस रियूज रिसायकल, ह्याच्यामध्ये जल्पा माझ्यासोबत जॉईन झालेली आहे आणि अनेक मैत्रिणी आता जॉईन होतात आहेत. आणि जे काही घरी ज्या आपल्या अतिशय प्रेमाने कोणीतरी दिलेल्या साड्या असतात किंवा खूप महत्त्वाच्या अशा प्रकारचे जे काही अटायर असतात आणि जे आपल्याला नाही टाकून द्यायचे आहेत, टाकून तर आपण देत नाही, पण देऊन नाही टाकण्याची आपली इच्छा होत कोणालाही, तर अशा ह्या सगळ्या साड्यांपासून आम्ही छान छान ड्रेसेस त्या बनवतात, लॉंग स्कर्ट्स, वन पीस, किंवा इवन आम्ही ब्लेझर सूट्स पण बनवलेले आहेत. तर प्लीज जॉईन विथ आवर इनिशिएटिव्ह रिड्यूस रियूज रिसायकल. आणि तुम्ही जर असं केलं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय केलं आहे ते नक्की लिहा. आवर ग्लोबल टी व्ही पार्टनर इज ई प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजन. आणि त्यांचे जे काही सगळे व्हिडिओज आहेत ते 116 देशांमध्ये दिसतात आणि आपल्यासोबत ते पहिल्या सीझनपासून आहेत. आणि आपले सगळे व्हिडिओज त्यांनी त्यांच्या ई प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजनवरनं दाखवलेले आहेत. तर तिसऱ्या सीझनचे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसणार आहेत, तर ते नक्की बघा. प्रोग्रॅम प्रोड्यूस्ड बाय माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सी, हेल्दी माइंड हेल्दी हार्ट. बघत रहा माइंडफुल हार्ट टॉक शो. नवीन माइंडफुल पर्सनॅलिटी घेऊन पुन्हा येणार आहोत तुमच्याकडे अशाच गप्पा मारायला आणि त्यांच्या जीवनाबद्दलची माहिती घेऊन समजून घ्यायला. तोपर्यंत मस्त राहा, माइंडफुल राहा आणि बघत राहा माइंडफुल हार्ट टॉक शो.